यंदा गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद नबी जुलूस हे दोन सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत। मात्र पोलिसांवर ताण वाढू नये तसंच हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे इथल्या मुस्लिम समाज बांधवांनी ईद ए मिलाद नबी जुलूस दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतलाय। मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे हिंदू बांधवांकडूनही स्वागत होतंय। यंदा गणेश उत्सव आणि पैगंबर जयंती जे ईद ए मिलाद नबी आहे एकत्र साजरा करत असल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम भाईचाऱ्याचा संदेश या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी स्वागतानिमित्त या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी सण उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काय एकंदरीत कशा पद्धतीने हे तुम्ही स्वागत करतायत? मी या प्रसंगी शहरातील तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देत असताना मला आठवत आहे एक गाणं आहे ना, हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद है मैं इंसान बनूंगा। हा भारत देश 18 पगड सर्व जाती धर्माला घेऊन तर जगातला एकमेव देश आहे। आणि असं असताना मी या प्रसंगी दोन्ही समाजाला हिंदू आणि मुस्लिम बांधवाला शुभेच्छा देत असताना भाईचारा आपण राखला पाहिजे, समजला पाहिजे। आपला देश, आपल्या देशाची घटना, या घटनेप्रमाणेच आपण सगळे वागणे काळाची आता गरज आहे। आणि या प्रसंगी मी दोन्ही समाजातील नेत्यांना आव्हान करतोय की आपल्या शहरामध्ये जे पूर्वीचं नाव बदनाम झालेलं आहे, बदनाम म्हणजे काय, जाती तेढ वगैरे वगैरे आपले सर्व विषय मिटवायचा जवळपास पुसून टाकल्यासारखं आहे। कालच्या गणपती उत्सवामध्ये पहिल्यांदा की मुस्लिम बांधवांनी प्रत्येक गणपतीच्या मंडळाचा टोपी, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला। हा आदर्श जिल्ह्याने कमीत कमी नळदुर्गचा घ्यायला पाहिजे। आणि या प्रसंगी शहरातील दोन्ही समाजातील हिंदू आणि मुस्लिम बांधवातील 15 ते 25 वर्ष वयातला तरुण गट आहे ना, यांच्याकडे आपण आता लक्ष देणं ही काळाची गरज आहे। कारण का आता परिस्थिती फार वेगळी आहे। जग आता कॉम्प्युटर, जग एक क्षणामध्ये आपण जगामध्ये अमेरिका रशियामध्ये बोलू शकतो। तर या तरुणाला चांगले संस्कार करून स्वतःच्या पायावर उभारून आपला संसार कसा चांगला करावा, व्यापार चांगला कसा करावा हे शिक्षण देण्याची गरज आहे। दुसरी एक गोष्ट आहे, आपली दोन्ही समाज भाईचाऱ्याचे, हिंदू समाज मुस्लिम बांधवावर अवलंबून आहे, मुस्लिम समाज हिंदू बांधवावर अवलंबून आहे। हे एकमेकाचे व्यापार आपण एकमेकांवर अवलंबून आहोत। हे सगळ्या गोष्टी घाण डोक्यातून काढून चांगला रस्ता धरावा अशीच अल्लाह आणि परमेश्वरला या प्रसंगी शुभेच्छा देताना अपेक्षा व्यक्त करतोय। काय एकंदरीत आजी संदेश देणार तुम्ही? आज या ठिकाणी नळदुर्गमध्ये हिंदू बांधवाचं जे गणेशोत्सव आणि मुस्लिम बांधवाचं जे पैगंबर जयंती हे दोन्ही सण हिंदू आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र होऊन साजरे केलेले आहे। भविष्यामध्ये नळदुर्गची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दोन्ही समाज एकत्र मिळून या ठिकाणी आम्ही काम करू। भविष्यामध्ये आमच्या गावाचा आदर्श या जिल्ह्याने घ्यावं असं मी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे शुभेच्छा देतो। कशा पद्धतीने आज वातावरण आहे सण आणि ईद निमित्त? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। हिंदू आणि मुस्लिम ही गंगा जमनी जी तहजीब आहे ह्याचा एक ज्वलंत उदाहरण नळदुर्गमध्ये या ठिकाणी आता आम्हाला पाहण्यासाठी मिळालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मग ते आमच्या इथल्या पोलीस प्रमुख इन्चार्ज असतील, आमचे सन्मान्य सर्वदेव साहेब असतील, त्यांचा सर्व सहकारी DYSP आदरणीय आमचे देशमुख साहेब असतील आणि जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, या सगळ्यांनी नळदुर्गवर खास त्यांचं एक लक्ष होतं। आणि त्या लक्षाच्या माध्यमातून त्यांनी चोख बंदोबस्त आणि व्यवस्थित लोकांच्या भावनाला समजून त्यांना सगळ्या प्रकारचं सहकार्य करून एक चांगली अशी मिरवणूक गणेश उत्सवाची या ठिकाणी झाली। हिंदू भाइयों को भी मैं उनको मुबारकबाद देता हूँ। और सब में बड़ी बात यह है कि नळदुर्ग का जो वातावरण है वो वातावरण को गंगा जमुना तहजीब के इसमें लाने के लिए हमने सब मिलकर, हिंदू और मुस्लिम के जो लोक प्रतिनिधि हैं ये सब मिलकर आज का ये कार्यक्रम को आयोजित किया। जिस तरीके से आप देख रहे थे कि पहले क्या हाल हो रहा था, बीच में नळदुर्ग में कुछ राइट्स हुए, उसमें हिंदू और मुसलमान में तनाव आ गया। तो ये चीज़ों को दूर रखने के लिए हमने सब मिलकर, हिंदू और मुस्लिम के सब नेतृत्व में मिलकर ये निर्णय लिया कि गणेश जी का 17 तारीख को था, वैसे तो ईद मिलाद नबी 16 तारीख को थी, लेकिन फिर भी मुस्लिम समाज के सभी लोगों ने बैठकर हिंदू समाज से बात करके 19 तारीख को जुलूस निकाला, 16 तारीख को सिर्फ ईद मनाई। तो ये
आदर्श हमारा महाराष्ट्र के लिए एक संदेश है कि हिंदू मुस्लिम जैसे इंसान के दो आंख होते हैं, दोनों आंख अगर अच्छे रहे तो जो है इंसान की नजर अच्छी होती है। उसी तरीके से हमारे हिंदू भाई एक आंख है और मुस्लिम भाई दूसरी आंख है। हम दोनों आंख मिलाकर अगर काम करेंगे तो बहुत ही अच्छा काम होगा, एक अच्छा संदेश हमको यहाँ पे जाएगा। कसं बघताय आजच्या ईद निमित्त? मैं आज ईद मिलादुन नबी के तमाम हिंदू और मुस्लिम भाइयों को ईद की बहुत बहुत शुभेच्छा देता हूं। और यहाँ पर आज मुसलमान भाइयों और हिंदू भाइयों ने इतना बेहतरीन जुलूस अमन के साथ निकाला, जैसा कि हमारे हुजूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने जो है अमन से जो है कहा था, वो हिसाब से जो अमन से जो है जुलूस यहाँ पर निकला है। और सब जन ने सहकार्य किया है, पुलिस प्रशासन का, तमाम नलदुर्ग के हिंदू मुसलमान भाइयों का, तमाम जो है बच्चे युवकों का, सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंदू आणि मुस्लिम सौलोखीचा संदेश या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामधून या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। शुक्रिया।